न्याय नाही भेटला म्हणूनच इथं आपण सगळे एकत्रित झालो ना। जर न्याय भेटला असता तर सर्व पक्षांनी इथं यायची गरजच नव्हती। आणि विषय बघायला गेलं तर काही मोठा नाहीये। सत्तेवर बसलेल्या लोकांनी ज्या पद्धतीने निवडणूक मध्ये आम्ही उत्तर भारतीय लोकांचे मसीहा आहोत, आम्ही हिंदुत्वाचे मसीहा आहोत, तर हा मोर्या उत्तर भारतीय पण आहे आणि हिंदू पण आहे, तर याला तर लवकर न्याय भेटला पाहिजे। परंतु ही विषय ह्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने कब्जा होत आहे त्यांच्यावर न आला पाहिजे म्हणून अधिकाऱ्यांवर एक दबाव तंत्र चालू आहे। वरच्या अधिकाऱ्यांवर सगळ्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहे, परंतु काही होत नाही। अनधिकृतपणे पार्किंग कोणी दिली, त्यांच्याकडनं पैसे कोण घेत होते बघा। शाळेच्या प्रिन्सिपलाला माहित नसेल असं होऊ शकत नाही। म्हणून माझं म्हणणं असं आहे की शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, ते अजूनपर्यंत झालेलं नाहीये। याचे 4 मुलं आहेत, हा जो आहे मोर्या त्याचे 4 मुलं आहेत, त्यांच्या भरण पोषणासाठी काहीतरी भेटलं पाहिजे, त्यांची शिक्षण मोफत मध्ये झालं पाहिजे, असे न्याय यांना भेटलं पाहिजे। का भेटत नाही मला एवढं सांगणं, निवडणूक संपली म्हणजे सगळे विषय संपलेत का? मी आज सर्वांना पहिला तर अभिनंदन करणार आहे की आपण आज सगळे एकत्रित झालो चांगल्या मुद्द्यासाठी, बरोबर आहे ना। आज ह्याला न्याय भेटला पाहिजे म्हणून सगळे एकत्रित झालेलो आहोत। तो जो ड्रायव्हर होता त्याच्याकडे लायसन्स नव्हता, त्याच्याकडे इन्शुरन्स नव्हता, तरी सुद्धा त्याच्यावर काहीच कारवाई नाही। ह्याला जे बिचारायला पेपर पाहिजे होते, मला वाटतं एवढा दबाव टाकल्यानंतर काल पोलीस स्टेशनने त्याला पेपर दिलेले आहेत, बरोबर ना, काल दिला ना। म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की कुणाला वाचवायचे प्रयत्न चालू आहे। आणि मी सांगतोय चांदिवलीमध्ये प्रत्येक महानगरपालिकेची शाळा असेल किंवा गार्डन असेल, प्रत्येक ठिकाणी कब्जा आहे। जर तुम्हाला तिथे काय करायचं असेल तर परवानगी महानगरपालिकेची घ्या किंवा नका घेऊ, पण दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागते ज्या लोकांनी कब्जा करून ठेवलाय। परंतु आज माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, याला न्याय भेटला पाहिजे। आणि जर न्याय नाही भेटलं तर मला वाटतं सगळे पक्षाचे हित आहेत, एक मोठा सर्व पक्ष एक मोठं आंदोलन करणार आणि त्याला न्याय मिळवून देणार। विधानसभेत आमदार महोदयांनी एक विषय मांडला, झाड पडला होता रिक्षेवर, तर त्यालाही भरपाई द्या म्हणून विधानसभेत प्रश्न मांडला ना, तुम्ही मुद्दा मांडला ना। हा ठीक आहे, घराचे शेजारी असतील तर हे पण कुठले लांबचे आहेत, तुमच्या विधानसभेतले आहेत, याच्यासाठी मुद्दा मांडला पाहिजे की साहेब माझ्या विधानसभेत एक अनॉथराइज रिक्षावाला होता, तो शाळेमध्ये होता, त्याला कुणी लावायला दिली, ते बाहेर निघताना 4 मुलांची आईचं निधन झालेलं आहे, त्याला मारून टाकलं त्या रिक्षावाल्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्या शाळेचा प्रिन्सिपलवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मुलाला न्याय भेटला पाहिजे, त्या 4 लोकांना भरण पोषण भेटलं पाहिजे। हे मुद्दा असं या पद्धतीने मांडला असता तर या उत्तर भारतीय लोकांनाही बरं वाटलं असतं की आम्ही निवडणूक मध्ये जीव देऊन टाकलं, मरलो, पण आज जेव्हा यांच्यावर आलं तर कुणी यांच्या सोबत नाहीये। आणि शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण तर उभी आहेच, त्यांना समजलं असेल, आज नाहीये, जेव्हापासून यांचा हा सिनोरे झालाय म्हणजे यांचा वाईफचं निधन झालं तेव्हापासून देवगोविंद, रियाजबाई, बाबूबाई, चंदनबाई पूर्ण टीम सर्व पक्षीय करत आहे। बघा हे काय पॉलिटिकल मुद्दा नाहीये, हे एक इन्सानियतचा मुद्दा आहे। आम्ही ह्याला न्याय द्यायसाठी उभे आहोत आणि आमची अपेक्षा आहे की आज जे इथं उपस्थित नाहीयेत तेही उद्या कुठंतरी तुम्हाला एक बाईट देतील आणि यांच्या न्यायासाठी लढतील। धन्यवाद। सभी लोगों की मदद से अभी मदद हमको मिलना चालू हो गया, नहीं तो अभी तक हमें कोई मदद नहीं मिला। किस तरह की मदद मिली है अभी तक? अभी तक ये अपना पेपर वर्क का और ये यहाँ का जो स्कूल का ये सब इन लोग है, भाऊ भाई है, ये सब है, इन लोग सारे लोग अभी हमारी मदद कर रहे हैं। मदद मिल रही है अभी? लग रहा है अभी आपको न्याय दिला पाएंगे अपनी?